अरे काय फालतू दादा आहे रे तू. अरे हे बिचारे हे व्यावसायिक आहे, टीव्ही वाले. हे बातम्या कसे मिळवतात माहिती का? पाऊस पडू दे तरी आहे, वारा येऊ दे तरी आहे, थंडी येऊ दे आहे, दुष्काळ पडला आहे, जास्त पाणी पडला आहे, कोणी मेला आहे, कोणी वाचला आहे. हे एक मिलिट्री है, ये मिलिट्री. हमको ना मोहम्मद से नफरत ना ईसा से कोई बैर नहीं. 10 के 10 गुरु है अपने, अपने हैं कोई गैर नहीं. मंदिर में चले वेद मंत्र, गुरुद्वारा में गुरदास फले, गिरजाघर में हो बाइबल पाठ, मस्जिद में 5 नमाज चले. हमको ना इससे कोई ऐतराज ना कोई गम होगा. मगर इस देश के गद्दारों के साथ यहां जो कुछ भी होगा बहुत कम होगा. यांना खचाखच बटन दाबा, इकडं तिकडं अशी पेटी दबून गेली पाहिजे. जो जो आपल्याला आडवा येईल त्याचा सत्यानाश हो. मुसलमान मंडळी बरीच दिसतीये. त्यांना मागच्या आमदारकीच्या वेळेस पण, आमदाराच्या वेळेस थोडा वरतून चक्कर झाला मला, नाही तर 90% मुसलमान मत देतात. आणि यावेळेस त्यांनी दुरुस्त केलं नगरपालिकेत. आमच्याकडे 90% मुसलमान माझ्या बरोबर होते आता. और त्यांना म्हणलं ये एड़ा करते भाई आपको, छोटे बच्चे को कैसा बोलते ना, ये पंखे को हाथ नहीं लगाना हाबू है, हाथ मत लगाना हाबू है. वैसा शिवसेना वाले को हाबू बोलते हैं लोग. हरा है अल्लाह का, भगवा है भगवान का, सफेद है ईसाई का, उसमें बना है तिरंगा हिंदुस्तान का. त्यामुळे सगळ्या मुस्लिम बांधवांना मी सांगायला आलो आहे, इन्होंने आपका यूज कैसा किया. जैसा बिरयानी बनती है ना, तो बिरयानी में तेजपान, शेजपान, पत्थरपुल, बाजाई, इलायची, लौंग डाली जाती है. अब जब बिरयानी तैयार होती है तो तेजपान बाहर, शेजपान बाहर, पत्थरपुल बाहर, बिरयानी पेट में. तो समझ जाओ, बहती गंगा में जैसा हाथ धोते हैं ऐसा लोग बोलते हैं, तो आप भी हमारे साथ चलो. ना हिंदू बुरा है ना मुसलमान बुरा है, बुरा है तो सिर्फ इंसान बुरा है. हमको ना मोहम्मद से नफरत ना ईसा से कोई बैर नहीं. 10 के 10 गुरु है अपने, अपने हैं कोई गैर नहीं. मंदिर में चले वेद मंत्र, गुरुद्वारा में गुरदास फले, गिरजाघर में हो बाइबल पाठ, मस्जिद में 5 नमाज चले. हमको ना इससे कोई ऐतराज ना कोई गम होगा. मगर इस देश के गद्दारों के साथ यहां जो कुछ भी होगा बहुत कम होगा. ये शिवसेना ने शिकवला है कि कोटि कोटि हिंदुस्तानियों का द्वार उठाकर मांगेंगे, सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवा ध्वज लहराएंगे. जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने, उसे हम अपनी मां कहलाएंगे. अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ, तो उसके हाथ काट दिए जाएंगे. सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवा ध्वज लहराएंगे. हेच तर सांगायला आलाय गुलाब पाटील. यामुळं धनुष्यबाण आपलं निशाणी आहे. पाऊस आला तर छत्री आहे, छत्री भी आहे ना, लक्षात ठेवजा. मी माझा निकाल ऐकणार नाही, पण तुमचा फलटणचा निकाल ऐकेल. आणि हे पिक्चर दाखवायला आलो आहे, विजय सभेमध्ये ट्रेलर दाखवायला येईल, मी आपल्याला खात्री देतो. आणि व्यापाऱ्यांना सांगतोय, व्यापारी लोकांचे दुकान आहे समोर, रामराजेंची तुम्हाला कधीच धमकी आली नसेल. हे युट्यूब वाला धमकी देते. अरे काय फालतू दादा आहे रे तू. अरे हे बिचारे हे व्यावसायिक आहे, टीव्ही वाले. हे बातम्या कसे मिळवतात माहिती का? पाऊस पडू दे तरी आहे, वारा येऊ दे तरी आहे, थंडी येऊ दे आहे, दुष्काळ पडला आहे, जास्त पाणी पडला आहे, कोणी मेला आहे, कोणी वाचला आहे. हे एक मिलिट्री है, ही मिलिट्री. यांना तुम्ही चौथा स्तंभ नुसता म्हणू नका. यांच्यामध्ये सुद्धा स्पर्धा आहे. तो छोटा मोबाईलवाला सुद्धा आपलं पोट भरण्याकरता, चांगल्या बातम्या करण्याकरता तरफडतो. तुम्ही त्यांना धमक्या देता. अरे आई शपथ सांगतो तुम्हाला, यांनी जर ठरवलं ना, मोदींना सुद्धा पंतप्रधान करण्यामध्ये यांचा 75% वाटा आहे. लक्षात ठेव जा. तर तुझा वाजा वाजवायला असे पक्के ना, सकाळपासून तुझा बँडच वाजला समन घेऊन. तर आता धमक्या द्यायच्या कोणाला? तुम्ही माझं पण चांगला द्यायचं, एवढं चांगलं बोलतोय. आता विनोदाचा भाग सोडा, पण तुम्ही पत्रकाराला धमकी, याला धमकी.
धमकी नाही देऊ, प्रेमानं जिंका माणसाला, प्रेमानं जिंका. ते राजेने जिंकलंय प्रेमानं. तर माझा काय संबंध आहे, मंत्री म्हणून संबंध आहे. मी 600 किलोमीटरवर आलो, 600. पण तुम्हाला पाहिल्यानंतर सगळा थकवा गेला, एकदम फ्रेश, पेटी पॅक, खचाखच. 100% आपलं निकाल लागणार आहे. बाळासाहेबांनी आम्हाला तेच शिकवलं की मुंबई नगरी में बैठे थे हिंदुओं के राजा, अपनी हिफाजत करनी है तो शिवसेना में आजा, इसीलिए तो दौड़ रहा है छत्रपति का घोडा, पापी लोगों का हमने कमर तोडा. हेच आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं. तेच धनुष्यबाण घेऊन आलोय आपण. हा धनुष्यबाण मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या हातात होता. हा धनुष्यबाण कुंती पुत्र अर्जुनाच्या हातात होता. तोच धनुष्यबाण अनिकात भाई यांच्या हातात आहे, त्यांच्या उमेदवाराच्या हातात आहे. छत्रीवाले आहे, यांना खचाखच बटन दाबा, इकडं तिकडं अशी पेटी दबून गेली पाहिजे, एवढं बटन दाबा की येणाऱ्या 21 तारखेला फलटणचा निकाल हा धनुष्यबाणाचा निकाल लागलेला असेल, अशी शुभेच्छा मी आपल्याला या ठिकाणी देतो. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव, बलंड शक्ती देव. जो जो आपल्याला अडवा येईल त्याचा सत्यानाश हो.